नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट. विनापरवाना यूट्यूबवर प्रचार केल्याप्रकरणी भाजपचे सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांना 48 तासात खुलासा करण्याची मुदत देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी असून आतापर्यंत 76 गुन्हे दाखल झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या जिल्ह्यात आक्षेपार्ह प्रचाराबाबत सायबर सेलही दक्ष असून सोशल मीडियावर जातीवाचक पोस्टचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. परीक्षा देऊन दुचाकीवरून परत येणाऱ्या विद्यार्थ्याचा अज्ञात टेम्पोनं धडक दिल्यानं त्याचा टँकर खाली चिरडून मृत्यू झालाय. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमधील अब्दी मंडीजवळ काल दुपारी 2च्या सुमारास हा अपघात झाला. सुचित विलास सातदिवे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. सध्या पदवी परीक्षा सुरू असून खुलताबाद येथील कोहिनूर कला महाविद्यालयात सुजितचं परीक्षा केंद्र होतं. परीक्षा देऊन परत येत असताना सुजितच्या दुचाकीला टेम्पोनं मागून जबर धडक दिली. यामध्ये तो रस्त्यावर पडला आणि त्याचवेळी खुलताबादकडे जाणाऱ्या टँकर खाली आल्यानं त्याचा मृत्यू झालाय. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा प्रचार करायचं सोडून आपले पुत्र आणि युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्याचे समन्वयक अंकुश काकडे यांनी केली आहे. जाहीररित्या युतीचा उमेदवार निवडून येईल असं विखे प्रसार माध्यमांमध्ये सांगतायत. हा गंभीर प्रकार असून यावर कारवाई करणार का असा सवाल देखील या पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान सध्या नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून लुटारूंची टोळी चांगलीच सक्रिय झाली होती. अखेर याबाबत गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं तपास करत परराज्यातील गुन्हेगारांना अटक केली आहे. तुमच्या वाहनातून ऑइल गळती होत आहे असं सांगून वाहन चालकांचं लक्ष विचलित करून हे चोरटे वाहनातील रोकड आणि महागड्या वस्तू लंपास करत होते. याबाबत तपास करत दिल्लीतील 5 संशयितांसह एका अल्पवयीनाला अटक करण्यात आली आहे. या गुन्हेगारांकडून जवळपास 9.25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोल्हापूरमधील यादवनगर पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह त्यांच्या पथकाला जमावानं बेदम मारहाण केल्याची घटना काल घडली आहे. या मारहाणीमध्ये माजी उपमहापौर शमा मुल्ला, तिचा पती सलीम मुल्ला यांचा समावेश आहे. यादवनगर पांजरपोळ या परिसरात माजी उपमहापौर आणि तिचा पती सलीम मुल्ला यांचा मटका जोरात सुरू असल्याची माहिती मिळाली आणि या माहितीच्या आधारे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी धाड टाकली. मात्र तिथे मुल्ला पती-पत्नी आणि त्यांच्या 400 लोकांच्या जमावानं पोलीस पथकावर हल्ला चढवला. या प्रकरणी आता माजी उपमहापौर शमा मुल्ला, सलीम मुल्ला यांच्यासह 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. देशातील सर्वोत्कृष्ट टॉप 10 विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयानं देशातील उच्च शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट 10 विद्यापीठं आणि सर्वोत्कृष्ट 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांची नावं घोषित करण्यात आली. यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरूनं पहिला क्रमांक पटकावलाय. यामध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या एकमेव विद्यापीठाला स्थान मिळालंय. क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 9वा क्रमांक आहे. श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू इथे मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. दिलीप उर्फ दिल्या त्रिंबक भोसले असं मृत वडिलांचं नाव असून या प्रकरणी त्यांचा मुलगा गोगल्या उर्फ बुट्या भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलगा गोगल्या हा थोडासा वेडसर आहे. त्याने याआधी आपल्या आई वडिलांना मारहाण केली होती. रविवारी मध्यरात्री त्याने वडील झोपेत असताना त्यांच्या डोक्यात जबर घाव घातल्यानं वडिलांचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी आरोपीच्या बहिणीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी काही तासातच गोगल्या उर्फ बुट्या भोसले याला अटक केली आहे. प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह 80 जणांविरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केडगावमधील शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे या शिवसैनिकांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी शिवसेनेनं कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली वाहिली. मात्र या कॅन्डल मार्चमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या जमावबंदी आदेशाचा भंग झाल्यानं अनिल राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह 80 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास.
आपलं चॅनल